मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बुद्ध आणि कार्ल मार्क्स, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण MA PhD DSc LLD डिलीट बार ॲट ला, भाग 4, विषय क्रमांक 4, बुद्ध व कार्ल मार्क्स तुलना. मार्क्सवादी सिद्धांतातून जी तत्त्वे टिकून राहिली आहेत ती घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करता येईल. पहिल्या मुद्द्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शविण्यासाठी मी बुद्ध आणि पोठ्ठवाद ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे. त्यानंतर पोठ्ठवादाने पुढील शब्दात बुद्धाला प्रश्न विचारले. प्रश्न क्रमांक 1, जग नित्य नाही काय? 2, जगाला अंत आहे काय? 3, जग अनंत आहे काय? 4, चेतना म्हणजे जीव ही शरीरासारखीच आहे काय? 5, चेतना ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट आहे काय? 6, ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो काय? 7, तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहतही नाही किंवा जिवंत राहत नाही असेही नाही असे आहे काय? आणि मग या प्रत्येक प्रश्नाला भगवंताने एकाच प्रकारचे उत्तर दिले आहे, ते असे की पोठ्ठवाद या बाबतीत मी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. 8, परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचारणाच्या कोणत्याही तत्वांशी वृद्धी करीत नाही किंवा त्यापासून अनासक्ती, लोभापासून हृदयाची मुक्ती किंवा शांती, दमन किंवा अभिज्ञान म्हणजेच अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साध्य होत नाही. म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही. दुसऱ्या मुद्द्याबाबत बुद्ध व कोसलचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे. आणखी असे की राजामध्ये, सरदारामध्ये, ब्राह्मणामध्ये, गृहस्थामध्ये, माता व पुत्रामध्ये, पुत्र व पित्यामध्ये, बंधू भगिनीमध्ये, मित्रामध्ये नेहमी कलह चालू आहे. जरी हे शब्द प्रसेनजिताचे असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलह बाबतचा बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता त्यांच्या अष्टांग मार्गांचा सिद्धांत हा वर्ग कलह अस्तित्वात आहे व हा वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे यास मान्यता देतो. तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोठ्ठपादाबरोबर झालेल्या बुद्धाचा त्याच संवादातील भाग उद्धृत करतो. मग भगवंतांनी काय सांगितले? पोठ्ठपाद, मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले. मी दुःखाचे मूळ काय आहे हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो ते सांगितले. मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल ते सांगितले. आणि भगवंताने याप्रमाणे का सांगितले? कारण पोठ्ठपाद हे विधान लाभदायक आहे. ते धम्माशी संबंधित आहे. ते सम्यक आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्ती, शांती, दमन, अभिज्ञान उर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी म्हणजे संबोधी व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोठ्ठपाद मी त्याप्रमाणे विधान केले आहे. भाषा वेगळी आहे परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ पिळवणूक असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यामध्ये अंतर नाही. खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उतारा उद्बोधक आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो, धन लालसा हाव असण्याचे कारण मालकी असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले?
ते आनंद या पद्धतीने समजून घेता येईल. जे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल, मग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो, तेथे कोणतीही मालकी नसल्यामुळे, तेथे मालकीच्या आशा नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धनलाभ दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवंत. म्हणून आनंद हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. लोभ म्हणजेच हाव असण्याचे कारण मालकी. मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद ती तशी कोणत्या प्रकारे आहे या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. जेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखवलेली असो, ती जी काही असेल त्या आसक्तीच्या नसण्याने कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवंत. म्हणून आनंदा हे त्याचे कारण आधार व उत्पत्ती आहे, मालकीचे कारण आसक्ती. चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षू संघाचे नियमच यांचे उत्तम प्रमाण आहे. या नियमानुसार भिक्षू केवळ पुढील 8 वस्तूपुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या 8 वस्तू म्हणजे: 1. रोजच्या वापरासाठी 3 वस्त्रे म्हणजेच चिवर. 2. कमरबंद. 3. एक भिक्षापात्र. 4. एक वस्तरा. 5. एक सुई. 6. धागा. 7. एक पाणी गाळण्याचे फडके. दुसरी गोष्ट, भिक्षू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेल्या 8 वस्तूशिवाय सोन्याने वा चांदीने आणखी काही वस्तू विकत घेईल या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती. हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमापेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत.